हॅलो 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 नमस्कार. मी पल्लवी खूप सारं स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पल्लवी इंगळकर आर्ट्स. आणि आशा करते की माझे व्लॉग तुम्हाला सर्वांना आवडत असेल तर, आणि ही सुद्धा आशा करते की जे कोणी नवीन असेल ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जाणार. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्कीच सांगत जा तुम्हाला व्लॉग कसा वाटला कसा नाही. तर माझी झालेली आहे आंघोळ आणि सर्व कामं पण आवरले. मी जस्ट कपडे लावलेले आहे. शान्वीसुद्धा शाळेतून आलेली आहे, तिची पण आंघोळ करून दिली. आज सकाळी ती आंघोळ करून गेली नव्हती. तर आणि ते गहूसुद्धा मी बाहेर वाळू टाकले होते, कारण गव्हात झालेले आहे, जे सोंडे असतात ना ते झाले होते. तर मग गहू वाळू टाकले आणि दळणसुद्धा आणलं. तर आतापर्यंत मी त्याचीच वाट पाहत होती, दळण येणार म्हणून, कारण गावगाव फिरणं चालू होतं. डब्याकडे तेवढं लक्षच नाही, लक्ष गेलंही तरी डोक्यातून निघून जायचं. त्यामुळे मग मी आता त्यांना बोलली, आज सकाळसाठी बिलकुल दळण होतच नाही, कणकीचं पीठ जे आहे ते होतच नाही. तर मग आता मी त्यांना बोलली की अर्जंटमध्ये तुम्ही मला दळण आणून द्या. आणि तर आतापर्यंत त्याचीच वाट पाहत होते. तर आलेलं आहे दळण. आता मी स्वयंपाक करणार आणि सोबतच गहू गाळावे लागले, त्यामुळे थोडंसं घर मेसी झालेलंच होतं. तर मग मी सोबतच थोडंसं जाळेवाळेसुद्धा काढून टाकले, त्यामुळे मला आज कामाला उशीर झालेला आहे. तर आता मी स्वयंपाक करून घेते. शान्वी, तू तुझा अभ्यास कर, ओके? हां, तुला टीचरनी जो होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क बरं, मी बघते हिला काय होमवर्क दिलेला आहे काय नाही, तिला अभ्यासाला लावून देते. आणि आज मी करणार आहे डाळ तडका. तर असे म्हणजे मी स्वतःला मानवत नाही, पण माझे जे आहे रिलेटिव्ह जवळचे, ज्यांनी कोणी माझ्या हातचा डाळ तडका खाल्लेला आहे, तर ते एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर भरपूर वेळा माझ्या त्या डाळ तडक्याची तारीफ करतात. तर त्यामुळे मला असं वाटलं की हा जो डाळ तडका आहे त्याची रेसिपी म्हणजे मी कोणत्या पद्धतीने करते. डाळ तडका एकदम काही कठीण नाही आहे, पण मी कोणची पद्धत वापरते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला, मी हिला सर्वात आधी होमवर्कचं देऊन देते आणि नंतर मग मी तुम्हाला किचनमध्ये गेल्यावर दाखवतेच काय काय करायचं आहे. तर डाळ तडका करायसाठी फारसं काही जास्त लागत नाही. एक कांदा घेतलेला आहे मी आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, याला बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणि हे जे आहे लसण मस्त आहे. लसण म्हणजे लसण पाहिजेच, कारण लसणाशिवाय डाळ तडका म्हणजे एक अधुरी कहाणी असते तशा टाईपचं आहे. तर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी एवढ्या, आणि या 3 मिरच्या. तर हे जे आहे हे सामग्री आपल्याला नंतर लागणार. तर सर्वात आधी मी आता तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये, तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. हे जे आहे हे जे मोहरी आहे हे त्या दिवशी आपण जे घरी काढलेली होती शेंगातून, तर ती मोहरी आहे तीच वापरते मी. आणि आता मी जिरं नाही टाकणार, मोहरीचाच वापर करणार. तर मोहरीला छान तडतडू देते, कांदा टाकते. तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकते. तर मी हिरवी मिरची वापरणार नाही यामध्ये, कारण आम्ही तेवढं तिखट खात नाही. पुन्हा आपण मिरच्या पुन्हा तिखटसुद्धा, तर मी हिरवी मिरची काही वापरत नसते. आणि अद्रक लसणाचा पेस्टसुद्धा टाकू शकता तुम्ही, पण मला आता माझ्यापाशी अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी अद्रक लसणाचा पेस्ट काही टाकणार नाही आहे. त्यात आता मी तिखट टाकणार. तर तिखट बघा मी कशी टाकते. तिखट जे आहे ते आता मला जेवढं लागते तिखट, साधं म्हणजे रोजच्या भाजीला जेवढं तिखट टाकते त्यातलं काही तिखट मी आता टाकते, म्हणजे एवढं तिखट मी आता टाकणार. हळद टाकते, तर थोडासा मसाला हलकासा, आणि थोडंसं धनेपूड, आणि हिंग जर असला तर हिंगामुळे ना खूप छान असा एक वेगळाच तडका लागतो. तर हिंग आता माझ्यापाशी नाही आहे, तर मी हिंग काही टाकणार नाही, कारण हिंग असलं की शान्वी पूर्ण असंच खाऊन घेते. हिंग बिलकुल आता राहतच नाही इतक्यामध्ये, तिला हिंग दिसलं की हिंगच खाते ती. तर आता टाकलेलं आहे मी यामध्ये टमाटर, त्यानंतर टाकणार मी आता मीठ. मीठ जे आहे ते टमाटर टाकल्यानंतर टाकते. मला काय माहिती सवय पडलेली आहे, आणि मला असं वाटते की मीठ
टमाटर टाकल्यानंतर जर वरून मीठ टाकलं तर टमाटर पटकन असे सॉफ्ट होऊन जातात आणि मला टमाटर असे भाजीत दिसलेले आवडत नाही. मी असं पूर्ण सॉफ्ट होऊ देते. तर याला थोडंसं आता मिठामध्ये होऊ देते आणि नंतर थोडंसं मला असं वाटते कमी वाटत आहे मीठ, तर मीठ टाकते मी आणखी थोडंसं. माझा काही अंदाज नाही, अंदाज नसतो एवढंच हे लागणार, कधी कधी होऊन जातं कमी जास्त. तर ते तिखट मिठाचा डबा मी आता उचलून ठेवणार आहे कारण मला तिखटाचं आहे नंतर काम. तर हे तयार होईपर्यंत मी या चॉपरमध्ये, हे चॉपर मी याच्यासाठीच घेतला बनवते ना, तर त्याच्यासाठी सुद्धा हे यामध्ये वेजीस खूप छान चॉप होतात. तर मी त्याच्यासाठीच घेतलं होतं. आणि हे डाळ तडका माझा नेहमीच बनतो कारण यांना पण खूप आवडतो. तर डाळ तडक्यासाठी यामध्ये लसूण जो आहे तो खूप छान चॉप होऊन जातो. पण हे याचं ना धागा तुटून जातो. हा धागा मी पुन्हा दुसरा यांनी मला बनवून दिलेला होता कारण तुटला होता. हे बघा लसूण झालेला आहे बारीक, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे लसूण झालेला आहे. हे बघा मीठ टाकल्यानंतर त्याचे म्हणजे व्यवस्थित टमाटर पूर्ण असे सॉफ्ट होऊन जातात, दिसत नाही. यांना सुद्धा आवडत नाही तरी टमाटर दिसलेले मग ते म्हणतात कमी टाकण्यापेक्षा ते हे असं पुरवते ना करायला. आणि मला नाही आवडत कमी, एकदम अगदी कमी टमाटर कमी कांद्याचं मला आवडत नाही. मला एकदम आधीपासून सवय आहे आणि सांबार तर पाहिजेच पाहिजे. पण आता मी यांना तेवढं काही आवडत नाही म्हणून मग माझी थोडीशी सवय कमी झालेली आहे. तर आता मी टाकते यामध्ये शिजवलेलं वरण. तर याला ना असं म्हणजे हे टाकल्यानंतर वरण टाकल्यानंतर असं चमच्यानी ढवळायचं नाही कारण असं जर हे केलं तर चमच्यानी जर मिक्स करायचा प्रयत्न केला तर ते डाळ बारीक होऊन जाते. मग त्याच्या पहिले आधीला काय करायचं, पाणी टाकून द्यायचं. असं पाणी टाकलं की तेवढं ते मिक्स होत नाही. बघू शकता तुम्ही. बघा त्याची डाळ दिसते आणि डाळ दिसते छान वाटते डाळ तडका. थोडंसं पाणी जास्त ठेवलेलं आहे कारण नंतर इथं घटतं. तर आता मी गॅस फुल करून देते आणि त्याला थोडीशी उकळी आली की तडका टाकून देते. मग यामध्ये जास्त वेळ लागत नाही, लवकर अगदी लवकर होऊन जाते. टाकलेलं आहे जिरं आणि तेजपत्ता बस याला टाकून द्यायचं. दुसरा तडका तयार करते. एक 1.5 घुटलं घेतलेलं आहे तेल. आणि जेव्हा मी वरण केलं, जेव्हा मी डाळ हे दिली फोडणी दिली तेव्हा मी फक्त अर्धा चम्मच तेल वापरलेलं आहे. तर सर्वात आधी मी यात टाकणार तेजपान, त्यानंतर लसूण केलेला, लसूण टाकलेला आहे. दरवाजा लावशील, पाणी टाक सर्वात आधी, पाणी टाक सर्वात आधी. आणि गाणं नको म्हणू. तर लसणाला थोडंसं लालसर, गाणं नको म्हणून शांत बस. तर लसूण थोडासा लालसर आला की त्यात टाकायच्या मिरच्या आणि मग टाकणार जिरं कारण जिरं जळते ना, त्यामुळे जिरं नंतर टाकते मी. तर जिरं भरपूर वापरते कारण जिरं आणि लसूण आणि हे जे आहे तडक्यामध्ये ते लागणार आहे. तर एवढं तिखट टाकलेलं आहे आणि आता ते छान मिक्स करून घेते. आणि तडका द्यायच्या वेळेस कधी पण असं ताट जवळ ठेवायचं, म्हणजे तडका दिला की तसंच ताट त्यावर झाकून ठेवायचं कारण तडका दिल्यावर वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही. झालेला आहे डाळ तडका तयार. आता मी ते पटापट पोळ्या करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. तर झालेला आहे माझा स्वयंपाक तयार आणि आम्ही जेवायला सुद्धा घेतलो. तर डाळ तडका, भात आणि पोळी. तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि डाळ तडक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा.
तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा डाळ तडका ट्राय करून बघा, तर तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि आमचा तर फेवरेट आहेच. तर चला आता आम्ही मस्त जेवण करतो, कारण डाळ तडका असला त्या दिवशी आमच्या इथे मस्त, म्हणजे आमचं जेवण खूप मस्त होतं. तर जेवण करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. तर झालेलं आहे जेवण, पूर्ण स्वयंपाकाची भांडे वगैरे सर्व घासून झालं आहे. तोपर्यंत शान्वीनीसुद्धा तिचा अभ्यास पुरवला. तोपर्यंत माझे भांडे वगैरे सर्व होईपर्यंत तिने तिचा अभ्यास पुरवला. आता मी तिला झोपायला घेऊन जातेच म्हटलं, तर इतकी हवा सुटलेली होती की खूप. मग मी म्हटलं पूर्ण कचरा गव्हात चाललेला जाईल, म्हणून मग मी गहू अंदर घेऊन आली. इथे चुंगडीमध्ये आणून ठेवले. एवढे आता काहीच नाही. आणि एवढा कचरा उडत होता पूर्ण सगळीकडे, एवढा कचरा पूर्ण. ही झाडाची सागाच्या झाडाचे पानं वगैरे आणि पडलेली. बापरे, असं चक्री गोल 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 कसं फिरते तसा सारखा वारा धुवून सुटलेली होती. तर झालेला आहे चहाचा टाईम. चहा मांडला. शान्वीची सुद्धा झोप झालेली आहे बघा. आणि इथे शान्वीचा फ्रेंडसुद्धा आलेला आहे. आणि आज हे पण आहे चहा सोबती. चहा हे आहे म्हणून मी चहा मांडलेला आहे, नाहीतर आम्ही दोघी पण जणी चहा घेत नाही दुपारचा. तर चला आता मी चहा घेऊन घेते आणि नंतर तयारी पण करायची आहे. कशासाठी, कुठे जायचं आहे तर ते तुम्हाला नंतर कळेलच, सांगतेच तुम्हाला नंतर. तर चला. के बेटा, काय वियान आली तुझी आजी? आली? काय झालं आजीला? ताप आली. ओ माय गॉड. घेऊन देते. हो करे. कोणाला? तुला? मला देते? हो का? बिस्किट खाते तू? हे कोण आहे? हे कोण आहे तुझे? शुभम आहे. शुभम म्हणलं तू. तर चला मी झालेली आहे तयार जाण्यासाठी, कारण आधी म्हटलं ड्रेस घालते, पण नंतर विचार आला की जाऊ दे साडी घालून घेते. कारण माझं असंच आहे, मी कधी पण साडी घालते आणि कधी पण ड्रेस घालते. माझं काही नाही राहत नक्की. आम्ही यासाठी इथे तयारी केलेली होती. तर आम्ही इथे यायसाठी तयारी केली होती. आम्हाला यायचं होतं ते जेवण करायसाठी आठवणमध्ये. खूप छान हॉटेल आहे आणि जेवण पण खूप छान असतं. तर चला अंदर गेल्यावर तुम्हाला नाही आहे, गवत आहे. इथे बसू. आतला व्ह्यू हॉटेलमधला. तर इथे पाणी सुरू असतं, पण आज बंद आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम पुलाच्या खाली आहे. तर पूर्ण लाईट आहे सर्वीकडे. लाइटिंगचा काही इश्यू नाही आहे. आणि इकडे आतमध्ये सुद्धा बसू शकतात. मम्मी, क्रिसमस कुठे आहे? आत आहे. आणि हे दोघे इथे बसलेले आहे. आम्ही दोघे इकडे बसलेला आहोत. इथे आलेला आहे आमचा मसाला पापड. तर आमच्या थोडा तिखट सांगितलेला आहे आणि या दोघांसाठी फिक्का सांगितलेला आहे. तर आता आम्ही सर्वात आधी स्टार्टरमध्ये हे सांगितलेलं आहे. हो झालं. हां, तर आलेला आहे आमच्या इथे लबाबदार पनीर आणि बटरवाली सांगितली होती पनीर लबाबदार. पनीर अंगारा सांगत होतो, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की पनीर लबाबदार ट्राय करून बघा. तर छान वाटलं, खट्टा मिठ्ठा आहे मस्त.
झालेलं आहे आमचं जेवण. आता इथे हे आलेलं आहे, काय म्हणते त्याला, कल्पी साखर आणि सोप. तर आलेलो आम्ही घरी. तर चला आता मी कपडे चेंज करते आणि जाते बाहेर फिरायसाठी, कारण जेवण झालेलं आहे टाईट, तर फिरणं आवश्यक आहे. तर भेटते तुम्हाला नंतर. आज आम्ही सर्वच जण राहू फिरायसाठी, कारण त्यांचा ऑफ असल्यामुळे हे मला पूर्ण टाइम देणार. रोज सारखं जाऊन बसणार नाही. देणार ना? माझ्यासोबत फिरणार ना? चला बघू, कारण यांना तिकडे गेल्याशिवाय होत नाही. तर चला भेटते तुम्हाला नंतर. तर झालेले आहे कपडे चेंज, थोडं फ्रेश पण झालेली आहे. तर चला आता मी माझ्या व्लॉगला इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला उद्या एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय बाय.